राज ठाकरेंची एबीपी माझ्यावर मुलाखत चालू होती, तेव्हा राज ठाकरेंनी असा अनुभव सांगितला होता, की माझं पहिलं भाषण जेव्हा झालं, तेव्हा बाळासाहेब अ, ठाकरे काही समोर उपस्थित नव्हते. पण त्यांनी ते भाषण कोणाच्या तरी टेलिफोनवरनं, रेडिओवरनं असं काहीतरी ऐकलं होतं, फोन चालू ठेवून असं त्या काळातली गोष्ट ही मोबाईल वगैरे याच्यावर. आणि त्यानंतर जेव्हा त्यांनी मला घरी आल्यावर बोलवलं आणि तेव्हा ते असं म्हणतायत, की "हे बघ राज, जे मला माझ्या वडिलांनी शिकवलं ते मी तुला सांगतोय चुलता या नात्याने. भाषण करताना 2 गोष्टींची काळजी नेहमी घ्यायची. एक म्हणजे भाषण हे लोकांना शहाणं करण्यासाठी असावं. आपण किती शहाणं आहोत हे सांगण्यासाठी नसावं. अर्थात हा मुद्दा स्वतः राजसाहेबांनी सांगितलेला आहे, की बाळासाहेबांनी त्यांना काय मार्गदर्शन केलं. आणि दुसरी गोष्ट, की आपल्या भाषणामध्ये एवढा सहज साधे सोपेपणा असला पाहिजे, की त्या मैदानामध्ये पलीकडच्या त्या कंपाऊंडवर एखादा अडाणी माणूस बसलाय, शिक्षण कमी आहे, त्याला जास्त कदाचित गावगाड्यातले फार कळत नसेल, त्याला सुद्धा आपली ओळ न ओळ, मुद्दा न मुद्दा समजला पाहिजे. एवढं ते साधं सहज सोपं असावं याची काळजी घ्या. राजसाहेब असं म्हणतात, की त्यानंतर कदाचित माझ्या भाषणाला एक नवी दिशा मिळाली आणि मग पुढचा विषय आपल्या सगळ्यांना माहिती. तर मी सगळ्यांना तेच सांगेल ह्या कलाब्रह्मंतीच्या पॉडकास्टच्या माध्यमातून, आपलं बोलणं साधं सोपं सरळ असावं, लोकांना शहाणं करणारं असावं, आपण किती शहाणं आहोत हे सांगण्यासाठी असावं.